आपण आता काय बघणार आहोत की भारतामधली एक खूप मोठी संस्था आहे ISRO। ही संस्था काय आहे आणि तिचं काम काय। आता ही संस्था बघण्याच्या आधी ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा त्याचं फुल फॉर्म आपण बघूया। I म्हणजे इंडियन, ठीक आहे, S म्हणजे काय स्पेस रिसर्च आणि O म्हणजे काय ऑर्गनायझेशन, ठीक आहे, भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो, ठीक आहे। आता ही जी इस्रो आहे ही भारताची एक स्वायत्त संस्था आहे, जशी नासा आहे बघा तशीच ही भारताची एक संस्था आहे। आता ह्या इस्रोचं काम काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे उपग्रह डेव्हलप करणे, सॅटेलाइट डेव्हलप करणे, त्यांचं लॉन्चिंग करणे, त्यांच्यावरती देखरेख ठेवणे, त्यांचं नियंत्रण करणे, ही सगळी कामं कोणाची आहेत आपल्या इस्रोची, ठीक आहे। आता हा जो इस्रोचं मुख्यालय आहे ते कुठं आहे बँगलोरला आहे। इस्रोचं मुख्यालय कुठे आहे बँगलोरला। आता बँगलोरला हेडक्वार्टर आहे आणि तिथून पूर्ण भारतामध्ये ते काय करत असतात की वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये त्यांचे सेंटर्स आहेत, त्या ठिकाणी ते रिसर्च केला जातो। रिसर्च केल्यानंतर त्याच्यामधून सॅटेलाइटचं लॉन्चिंग केलं जातं। तर सॅटेलाइट लॉन्च का करायचे आहेत, कारण काय की आता पृथ्वीवरती जेवढ्या काही आहेत ते सगळं आपल्याला माहिती आहे। मग आता माणसाचं ध्येय कुठे आहे, पृथ्वीच्या बाहेर काय चालतं ते आपल्याला आता बघायचंय। पृथ्वीच्या बाहेर काय चालतं ते बघण्यासाठी काहीतरी आपल्याकडे असायला पाहिजे, त्यासाठी कुठली संस्था आहे, मग आपल्याकडे इस्रो आहे। आता भारताचे 2-3 सायंटिस्ट होते, विक्रम साराभाई, सतीश धवन आणि आपले जे अब्दुल कलाम आहेत। आता ह्या तिघांचा खूप मोठा हातभार आहे इस्रोच्या डेव्हलपमेंटमध्ये। आता इस्रोनी भरपूर असे उपग्रह लॉन्च केलेत। आता आपण जगामध्ये लॉन्चर प्रोव्हाइड करतो, म्हणजे काय, जर कुठल्या देशाला त्यांचा सॅटेलाइट लॉन्च करायचा असेल तर ते इस्रोकडून मदत घेतात आणि इस्रोचं जे स्पेस स्टेशन आहे थुंबाला आणि श्रीहरिकोटाला, तिथून काय केलं जातं ते सॅटेलाइट लॉन्च केलं जातं, ठीक आहे। मग आता ह्यांचे वेगवेगळे मिशन झाले, त्याच्यामध्ये आपला पहिला जो उपग्रह आहे तो त्यांनी सोडला आर्यभट्ट, जो कधी सोडला गेला 1975 ला, ठीक आहे। हा आर्यभट्ट हा पहिला भारतीय बनावटीचा काय होता उपग्रह होता। आता हा भारतीय बनावटीचा होता पण ह्याच्यामध्ये आपल्याला रशियाने भरपूर मदत केली होती, कारण काय 1975च्या काळामध्ये इस्रो म्हणजे एकदम डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपिंग होती, पण आत्ताच्या काळामध्ये अनेक देशांचे सॅटेलाइट आपण लॉन्च करतो, एवढे आपण काय झालेले आहोत स्वतः डेव्हलप झालो, कशाच्या माध्यमातून इस्रोच्या माध्यमातून, ठीक आहे। त्याच्यानंतर भारतामधून पहिला जो अंतराळवीर आहे जो अवकाशात गेला त्याचं नाव काय होतं राकेश शर्मा, ठीक आहे। आता हे जे राकेश शर्मा आहेत हे कोणाच्या मदतीने गेले होते, भारत आणि रशिया या दोघांचा एक इंडो रशियन जॉईंट असा एक प्लॅन होता सॅटेलाइट लॉन्च करण्याचा किंवा स्पेस मिशन लॉचा, त्याच्यामधून हे राकेश शर्मा गेले होते। त्यानंतर भारतीय वंशाची पहिली स्त्री जर बघितली तर आपण कोण आहे, कल्पना चावला, जी कोणातर्फे गेली होती नासा तर्फे गेली होती। त्यानंतर भारतीय वंशाची अजून एक स्त्री आहे जिचं नाव आहे सुनीता विल्यम्स, जिच्या नावावरती अंतराळामध्ये सगळ्यात जास्त काळ स्पेस वॉक केल्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे, ती सुद्धा कोणी पाठवलं नासाने पाठवलं। म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये इस्रोचा खूप मोठा हातभार आहे। आता इस्रो फक्त स्पेस मिशनच करतं का, नाही, तर वेगवेगळ्या ज्या जॉईंट रेडिओ मीटर टेलिस्कोप्स आहेत GMRT म्हणतो आपण त्यांना, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ज्या अवकाश मिशन आहेत किंवा चंद्रयान असेल मंगल मिशन असेल, ह्या सगळ्यांमध्ये इस्रोचा खूप मोठा हातभार आहे। तुम्ही आता मिशन मंगल मूवी बघितला असेल, त्याच्यानंतर अजून एक आला होता बघा मूवी मध्ये ज्याच्यावरती एक आपलं आणि बुद्ध हसला नावाचं एक मिशन होतं, त्याच्यावरती तो मूवी आलेला होता। तर अशा प्रकारचे अनेक मिशन आपल्या इस्रोने पूर्ण केलेले आहेत। आता इस्रो काय करतो की वेगवेगळ्या कॅटेगरीचे सॅटेलाइट लॉन्च करत असतो किंवा उपग्रह पाठवत असतो। त्याच्यामध्ये पहिला आपल्या दृष्टीने महत्त्वाचा कुठला आहे की एज्युकेशनल सॅटेलाइट, एज्युसॅट म्हणतात त्याला, त्याचं नाव काय आहे एज्युसॅट, ठीक आहे। हा जो एज्युसॅट आहे हा एज्युसॅट काय करतो की शिक्षणासंबंधी, आता जे आपण ऑनलाईन एज्युकेशन घेतोय कोरोनाच्या काळापासून ते ऑनलाईन जास्त झाले, पण त्याच्या आधी आपलं इग्नू नावाचं एक युनिव्हर्सिटी आहे इंदिरा गांधी, ठीक आहे, त्यांचे 2-4 चॅनल आहेत जे वर्षभर कम्युनिकेट करत असतात। त्यानंतर बालचित्रवाणी आहे, बालभारतीचा एक बालचित्रवाणी नावाचा एक कार्यक्रम लागतो, त्याच्यामध्ये पण पोर्शन्स आहेत, किंवा आता दूरदर्शनचे काही 2-3 चॅनल्स आहेत ज्याच्यामधून काय केलं जातं एज्युसॅटचा उपयोग आहे। त्यानंतर दुसरं जे आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट, जे आपण मोबाईल फोन्स वापरतो, इंटरनेट वापरतो, त्या सगळ्यामध्ये कम्युनिकेशन सॅटेलाइटचा उपयोग होतो। त्यानंतर वेदर सॅटेलाइट किंवा हवामान विषयक जे उपग्रह असतात ते असतात। हे जे वेदर सॅटेलाइट आहेत ते काय करतात, पृथ्वीवर येणारी जी काही पावसाची शक्यता, वादळाची शक्यता असेल, सुनामी असेल, भूकंप असेल,
त्या सगळ्याची आपल्याला ते पूर्वकल्पना देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम. आता हा जो GPS आहे त्याच्यामधून आपल्याला गुगल मॅप कळतात. त्या गुगल मॅपचा यूज करून उपयोग करून आपण पाहिजे त्या ठिकाणी, आपण जरी त्या भागामध्ये नवीन असेल तरी मॅप ऑन केला की आपण पाहिजे तिथे जाऊ शकतो. ते कोणाची देण आहे? आपल्या इस्रोची देण आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा सॅटेलाइट असतो जो आपल्या डिफेन्स सिस्टीमसाठी काम करत असतो. आता हा डिफेन्स सिस्टीमचा सॅटेलाइट काय करतो की भारताच्या ज्या काही हे आहेत, बॉर्डर्स आहेत, आपल्या सीमा आहेत, त्या प्रत्येक सीमेचं अंतराळातून निरीक्षण करण्यासाठी एक सॅटेलाइट आपला आहे, ज्याचं नाव डिस्क्लोज केलं जात नाही. तुम्हाला पुस्तकामध्ये पण त्याच्या नावाच्या पुढे डॅश केलेलं आहे. त्याला कारण काय की ते आपला एक अंतर्गत सुरक्षेचा भाग असतो. ठीक आहे. मग तो सॅटेलाइट एवढा स्ट्रॉंग आहे की समजा सीमारेषेवर एखादा दगड जरी पडला तरी तो लगेच कॅच करू शकतो, एवढी त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. आणि प्रत्येक सीमा जेवढ्या आहेत, आपल्या सागरी सीमा असतील किंवा भूसीमा असतील, दोघांच्या सीमा तो कव्हर करण्याचं काम करत असतो. त्याच्यानंतर आपल्या पुण्यामध्ये एक COP नावाचं कॉलेज आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मुलांनी एक स्वयं नावाचा सगळ्यात छोटा सॅटेलाइट बनवला, ज्याचं वजन फक्त 2.5 किलो आहे. 2.5 किलो वजन आणि एवढासा तो सॅटेलाइट आहे, तो त्यांनी लॉन्च केला स्वयं. आता स्वयं लॉन्च करण्यामागं पण कोण आहे? इस्रो आहे. म्हणजे बघा, इस्रो ही जागतिक संघटना आहे किंवा जागतिक ऑर्गनायझेशन आहे, भारताची आहे, पण जगामध्ये तिचं खूप मोठं नाव आहे. आणि ह्या सगळ्यांमधून काय आपल्याला शिकायचं इस्रोमधून की इस्रो काय करते की वेगवेगळे सॅटेलाइट लॉन्च करते आणि वेगवेगळ्या देशांच्या सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी मदत करत असते. मग या इस्रोचा आपल्याला उपयोग काय? इज्युसॅट आहे, GPS आहे, त्यानंतर अनेक प्रकारचे वेदर सॅटेलाइट आहेत, कम्युनिकेशन सॅटेलाइट, ते आपल्यासाठी त्याचा मुख्य उपयोग आहे. आता आपल्याकडे 5G आलंय, काही वर्षानंतर 6G येईल, असं वाढत वाढत जाईल. जेवढा G वाढत जाणार तेवढा स्पीड वाढत जाणार. ती कोणाची देणे? मग इस्रोची देणे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आपल्याला शेवटचं सॅटेलाइट दिलं ज्याचं नाव आहे ॲस्ट्रोसॅट. ठीक आहे. आता हा जो ॲस्ट्रॉलॉजी आहे किंवा ॲस्ट्रोसॅट आहे, आता हे ॲस्ट्रोसॅट काय आहे? अवकाशामध्ये असणारा एक सॅटेलाइट आहे, जो काय करतो? आपल्याला पृथ्वीवरती अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती तो पाठवत असतो. आता चंद्रावरती खड्डे आहेत हे आपल्याला इथून बसून कळलं, पण ते कधी कळलं? ज्यावेळेस दुर्बिणीचा शोध लागला आणि सॅटेलाइट त्याच्यावरती जाऊन आले. त्याच्या आधी आपल्याला काय माहित होतं? चंद्रावरती एक हरणाची गाडी आहे जी पळत असते सारखी, चंद्रावरती एक ससा आहे, चंद्रावरती एक शर्ट घातलेला मुलगा आहे. कारण काय, लहानपणापासून आपल्याला तेच गाणे ऐकायला आले. कोणते? चांदोबा चांदोबाचं, लिंबोणीच्या झाडामागे जायचं, खाऊ खायचा. ते कधी होतं? आधीच होतं. पण आत्ता काय की आपण एक्झॅक्ट सांगू शकतो चंद्राची घनता किती आहे, चंद्राचं क्षेत्रफळ किती आहे, चंद्रावरती गुरुत्वाकर्षण बल किती आहे, सगळ्या गोष्टी आपण एकदम एक्झॅक्टली सांगू शकतो, फक्त आणि फक्त कशामुळे? दुर्बिणमुळे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लेसन खूप महत्त्वाचा आहे.